जोर कुठल्या पक्षाचं असं एकंदरीत वाटते? बीजेपी. पाणी येतच नाही काही काही ठिकाणी, काही ठिकाणी येते काही ठिकाणी येत नाही. काय काम त्यांचं आमदारांचं मग? आमदारांचं काम अतिशय समाधानकारक आहे. प्रभाग 17 मध्ये कोणाचा जो वारा दिसते आता? बाकी बीजेपीचं जास्त वारा आहे असं दिसते. त्यांची उदाहरणार्थ कृष्णा नदीवर जो पूल झाला तो त्यांच्या पुढाकारानं झालेला आहे. आमदारांचं काम कसं इथल्या? काय ठीक आहे आमदारांचं, गाडगीळ आहे ते चांगले आहेत. खूप छान काम करतात. लाडक्या बहिणीमुळे खुश आहे तुम्ही? खुश आहे. आम्हाला पण मिळते लाडकी बहीण आहे. केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्यात सत्ता त्यांची आहे, मग नगरपालिकेत पण सत्ता त्यांचीच येणार असं मला वाटतंय. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. 15 जानेवारीला मतदान असणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल असणार आहे. अनेक वर्षानंतर ही निवडणूक होते आहे. काही काळ प्रशासक होतं, त्यामुळे ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची नेमकी निवडणूक ही लढत कशी होणार, कोणाकोणामध्ये होणार, यासह अन्य घडामोडींचा आढावा नागरिकांच्याकडून जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये. सांगली शहराबद्दल सांगायचं झालं तर सध्या या ठिकाणी सांगलीचे आमदार आहेत ते भाजपचे आहेत, मिरजेचे आमदार आहेत ते भाजपचे आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री हे भाजपचे आहेत, कोल्हापूरचे असणारे चंद्रकांतदादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं नेमके या जिल्ह्यामध्ये कोणता करिश्मा दाखवतील, काय असणार या महानगरपालिकेचा निकाल, कशा पद्धतीची भूमिका चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा दोन्ही आमदार असतील, कशा पद्धतीची भूमिका या निवडणुकीमध्ये बजावतात, कशा पद्धतीचं आव्हान त्यांना असेल आणि या लढती प्रामुख्याने कुणामध्ये होतील हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 17 मध्ये आलेलो आहे. इथल्या लोकांच्या असणाऱ्या समस्या, इथली झालेली विकास कामं, असं अन्य घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आज मी या प्रभाग क्रमांक 17 मधील बापटमाळा परिसरामध्ये आहे. इथे असणाऱ्या उद्यानामध्ये फिरायला आलेले जे काही ज्येष्ठ नागरिक असतील यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीची सांगली शहरामध्ये लढत होणार आहे हे आपण इथून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्ते. सांगली शहरात आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. उमेदवार अगदी त्यांची धावपळ सुरू आहे, मतदारांच्या पोहोचतायत, मताची मागणी करतायत. कशाच्या जोरावरती ही मतांची मागणी उमेदवार करतायत, काय सांगाल? मताची मागणी करत आहेत, पण काम पण तसं केलं पाहिजे ना. नुसतं मतासाठी म्हणजे करणं हे योग्य नाही. कामं पण तशी झाली पाहिजे. लोक गरीब आहेत, त्यांना पण काय थोडीफार मदत केली पाहिजे. त्यांनी काय सांगते ते ऐकलं पाहिजे. नुसतं निवडणुकीपुरतं हे करणं शक्य नाही थोडं, असं मला तर वाटतंय. कसं आहे सांगली शहर विकास कामाच्या बाबतीत कसं आहे? हाय, थोडा विकास करतात ते, नाही असं नाही, पण ठीक आहे बऱ्यापैकी म्हणायचं. विकास कामं करण्यात पुढाकार कोणाचा आहे सांगलीत? आहेत, पुष्कळ लोक आहेत करण्यासारखे आहेत तसे, पण काय असं नाही असं नाही आहे, आहेत करण्यासारखी लोक. चांगला विकास आहे तसा. काय वाटतं आता ही महानगरपालिकेची निवडणूक आता होते, महापौर निवडायचा आहे, कुठल्या पक्षाचं वर्चस्व या ठिकाणी तुम्हाला अधिक दिसतंय? वारं कोणाचं दिसतंय, कुठल्या पक्षाचं? ते नवलाई म्हणून आहे त्यांचं दिस नगरसेवक. महापौर जो आहे तो महायुतीचा होईल काय वाटतंय, कुणाचा होईल, महाविकास आघाडीचा? आता एवढं काय सांगू शकत नाही सर मी. आमदारांचं काम कसं आहे इथल्या? हाय, ठीक आहे आमदारांचं, गाडगीळ आहेत ते चांगले आहेत. कामं केलं ओके, कामं केलं का त्यांनी? काय खूप छान काम करतात ते, छान आहे. लोकांशी संपर्क कसा आहे त्यांचा? हाय, खूप छान आहे लोकांशी. गरीब असो श्रीमंत असो, त्यांना एकीनं बोलणं वगैरे चांगलं आहे त्यांचं. असं काय म्हणजे इग्नोर करून बोलणं नाही आहे. खूप छान आहे ते गाडगीळ सर. काकी नमस्ते. सायंकाळच्या वेळेला व्यायामासाठी आलेला आहात. कशी आहे सांगली तुमची, कशी आहे विकासाच्या बाबतीत? ठीक आहे, विकास कामं आहेत का सांगलीतली? आहे, पण एवढं पाहिजे तेवढं नाहीये. मग कशी असायला पाहिजे सांगलीतली कामं? म्हणजे स्वच्छता नाही आहे. ते पण बघा कचऱ्याचे काय सांगाल? कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, तर ते जरा व्यवस्थित पाहिजे. असं काय कचऱ्याचे डबे तुम्ही खाली ठेवलं तर बरं पडतंय. आम्ही सिनियर सिटीजन असते, ते घंटा गाडी आली की मला फटाफट खाली यायला पाहिजे. जर खाली डबे असले तर मी त्याच्यात कवा पण टाकून देते, तुम्ही मोकळं करून घेऊन जाऊ शकता. ते एक मला वाटते की असं पाहिजे. इथले मग लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत? आता बघा घंटा गाडी चालू ठेवली आहे ते लोकनी, ते बरोबर आहे. आता आम्ही सिनियर सिटीजन आहे, घंटा गाडी आली की किती 2 मिनिट थांबते, बरोबर आहे. आम्हाला फटाफट वरनं यायला पाहिजे, आम्ही वरती राहते तर. मग ते आम्हाला घ्यायला, कचरा घ्यायचा करायच्या वेळ लागते ना. आणि कवा तरी जर थांबतात ते, नाही थांबत तसं नाही,
केव्हा तरी आम्हाला उशी झालं की ते जाणारच ना, त्यांना सगळ्यांचे कचरे घ्यायचे असते. त्यामुळे असं कचऱ्याचे डबे तुम्ही बाहेर ठेवले सुके आणि वल्याचे, आम्ही त्याच्यात टाकून दिलं, तुम्ही तुमचं घेऊन जावा घंटा गाडी आली तेव्हा. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, उमेदवार तुमच्याकडे मतं मागायला लागलेले आहेत, प्रचारला येतात, तुम्ही प्रभाग 17 मध्ये राहताय, काय सांगतात उमेदवार तुम्हाला येऊन मताची मागणी करताना? काय तुम्हाला सांगतात, आश्वासन काय देतात? काय नाही, सगळं सांगतात मत द्या, तेवढं दुसरं काय नसते आम्हाला. काय नाही, मत द्यायचं काय नाही, पण तेवढं सगळं व्यवस्थित पाहिजे ना तेवढं. इथले आमदार काय कामं करतात का हो? हा, आमच्या ते ह्या बाजूला दिग्विजय आहे ना, मला वाटतं करतात, काम करतात, फोन केलं तर पण येतात, तसं काय. मॅडम नमस्ते. सायंकाळच्या वेळेला आपण या उद्यानामध्ये फिरायला आलात. महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मोसम सुरू आहे, घरची कामं वगैरे तुम्हाला करावी लागतात. हा, काय समस्या तुम्हाला सांगली शहरामध्ये जाणवतात? एक तर मेन म्हणजे रस्त्याचा विकास चांगला व्हायला पाहिजे. रस्ते त्या दर्जाचे नाहीयेत. पाऊस पडला बरोबर परत खड्डे पडतात, म्हणजे म्हणजे निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. तसे आता हे उद्यान आहे, उद्यानामध्ये ट्रॅक केलाय, तो बाहेरचा ट्रॅक पेवर जे बसवलेत ते एक लेवलचे नाहीये. खालीवाली वृद्धांना त्रास होतोय. परत झाडे वाढली होती, आता कट केले. एवढे दिवस ते बाहेर असं विस्कृत झाले होते की सगळ्यांना येता जाता लागत होते. जसा विकास पाहिजे. पाण्याची समस्या अजून आहे, एक एकदा पाणी येतच नाही, काही ठिकाणी येते, काही ठिकाणी येत नाही. रस्ते आहेत का चांगले? रस्ते तेच पहिल्यांदा मी तेच सांगितलं, रस्ते अजिबात चांगले नाहीये. म्हणजे करतात पण परत आहे तसं जैसे हे तसे असंच असते. आता उमेदवार तुमच्याकडे मतं मागायला येतात, रोज फिरतात, त्यांचं आता धावपळ अगदी सुरू आहे, काय आश्वासन तुम्हाला देऊन जातात? नाही, त्यांनी पहिला विकासाच्या दृष्टीनेच काम केलं पाहिजे. आणि सांगली शहराचा विकास, तसंच कुपवाड, मिरज आजूबाजूचे जे परिसर आहे तो स्वच्छ पण ठेवला पाहिजे. परत चांगले काम करून आम्हाला पुढच्या वर्षी पण निवडून द्या असं त्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही स्वतःहून त्यांना मतं दिली पाहिजेत, असं त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे. कोण करतील मग असं काम? कुठल्या पक्षाचे उमेदवार करतील ते आता सांगू शकत नाही आम्ही, कारण प्रत्येक पक्ष आता इथून तिथं आलटी पालटी व्हायला लागलाय. प्रत्येक उमेदवार पैशाच्या जोरावरच पुढे चाललेला आहे. प्रभाग 17 मध्ये कोणाचा जो वारा दिसते आता? तसं मला वाटतंय की जास्त बीजेपीचं आहे. आणि एक म्हणजे दिग्विजय सूर्यवंशी, एक त्या दुसऱ्या एका पक्षाची म्हणजे अजित पवार, हा, त्यामुळं त्यांचं एक दिसतंय. बाकी बीजेपीचं जास्त वार आहे असं दिसतंय. केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्यात सत्ता त्यांची आहे, मग नगरपालिकेत पण सत्ता त्यांचीच येणार असं मला वाटतंय. फिरायला आलाय संध्याकाळच्या वेळेला उद्यानात. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरा सुरू आहे तुमच्या शहरात. आता काय कशी लढत होणार आहे आता प्रभागात या? काय सांगू लढायची जोरात आहे. आता पुढे बघायचे काय काय होते म्हणून. विकास कामं कशी आहेत सांगलीची? आहे, चांगले आहे. एक एक करतात, एक एक करत नाही. तसा स्वच्छता, रस्ते कसे आहेत? स्वच्छता नाहीये, एक एक ठिकाणी आहे, एक एक ठिकाणी नाहीये. म्हणजे पूर्ण सांगली चांगली तसं काही नाहीये. आता अनेक पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत, जोर कुठल्या पक्षाचं असं एकंदरीत वाटते? बीजेपी. हा, का वाटते बरं तसं? एक एक हे काम करतात, एक एक काम करत नाही. तसं आहे, बीजेपी चांगले आहे म्हणायचे. बीजेपीची कामं कशी आहेत मग? आहे चांगली, रोड बीड करतात, चांगला आहे. लाडक्या बहिणीमुळे खुश आहे तुम्ही? हा, खुश आहे, खुश आहे. आम्हाला पण मिळते लाडकी बहीण मिळते. हा, मिळते की महिन्यात 1500. काका नमस्ते. नमस्ते. सायंकाळच्या वेळेला आपण फिरायला आलेलो आहात, होय. आपल्याला दिसतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, उमेदवार प्रचारला फिरत आहेत. काय हो, सांगली शहरामध्ये उमेदवार हे मतदारांच्याकडे मतं मागायला जात असताना विकास कशा पद्धतीचा सांगली शहरामध्ये झालेला आहे? सांगली शहरात रस्ते वगैरे या बाबतीत विकास, गटारी ह्या प्रकारचा विकास कशा आहेत विकास कामं? ज्या त्या वार्डात ते नगरसेवक करायचा प्रयत्न करतात. समस्या काय आहेत सांगली शहरातल्या? सांगलीत अधूनमधून लाईट जाते, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी जाते लाईट, दिवसभर नसतेच. ती एक समस्या आहे. आता ही लढत कशी होणार महानगरपालिकेची, कुणाकुणामध्ये होणार प्रामुख्याने सांगली? ते आता पक्ष आहेत ना, राष्ट्रवादी, घड्याळ, पुन्हा भाजप, ते शिवसेना. तरी ह्यात मग जोर कोणाचा वाटतोय? जोर असं अजून तरी काय नाही, आता प्रचाराला सुरुवात झाल्या, त्यामुळं असं काय अंदाज बांधता येत नाही. पहिली महापालिकेची म्हणजे पहिली म्हणजे म्हणण्यापेक्षा अनेक वर्षातून ही निवडणूक होत आहे, प्रशासक होतं मध्यंतरीच्या काळात. होणारा जो महापौर आहे तो कुठल्या पक्षाचा असेल असं वाटतं? म्हणजे कुणाला संधी मिळेल? नाही, अजून तर पिक्चर असं म्हणजे सांगता येत नाही. प्रचार वगैरे संपल्यानंतर शेवटी सांगता येईल. विकास कामं सांगली शहरातली कशी आहेत? आतापर्यंत तर आमच्या पाहणीप्रमाणे 4 वर्षानंतर एकदा रस्ते होत्यात. आता अलीकडे काय आमच्याकडे एक रस्ता वगैरे काय
प्रॉब्लेम नाही. ड्रेनेज आमच्या बाजूला झालेला आहे, त्यामुळे काही आम्हाला काय अडचण नाही वाटत नाही. अनेक वर्ष प्रशासक होतं इथं हा. त्या महानगरपालिकेत आणि आता निवडणुका लागल्या. प्रशासक बरं का निवडणुका बऱ्या? निवडणूक झालेली बरं. कधी पण निवडणूक पाहिजे, लोकप्रतिनिधी पाहिजे. लोकांना आम्हाला सांगता येते काय प्रॉब्लेम असलं तर लोकप्रतिनिधीच पाहिजे. काय मग आता ही निवडणूक लागल्या, महापालिकेवर सत्ता कोण मिळवलं असं वाटतं? महायुती का महाविकास आघाडी? तर त्यावर राजकारणावर फारसा अभ्यास नाही, त्यामुळे आणि सांगलीत वार्ड एवढं मोठं आहे, त्या एका वार्डात 4 जण आहे, त्यामुळे कोण कवा आलं गाठ पडलं तर एखाद्या दिवशीच गाठ पडते. पण त्यामुळे काय आम्हाला संबंध येत नाही. आता तुम्ही विकास कामाबद्दल सांगितलं, हा. इथल्या आमदारांनी काय कामं केल्यात का इथं? आमदारांनी बरीच कामं केल्यात. तसं आमच्या आता आम्हाला कसं होतं आठवत नाही, म्हणजे काय सांगायचं म्हटलं तर. कसं आहे काम त्यांचं आमदारांचं? मग आमदारांचं काम हे अतिशय समाधानकारक आहे. गाडगे साहेबांचं म्हणजे नाव घेऊन सांगायला काय हरकत नाही. काम चांगलं आहे त्यांचं, आणि आता सध्या सुद्धा त्यांचा प्रयत्न चांगला आहे. लोकांची संपर्क आहे त्यांचा? संपर्क भरपूर आहे, कामातूनच संपर्क आहे त्यांचा. हा, त्यांची उदाहरणार्थ कृष्णा नदीवर जो पूल झाला तो त्यांच्या पुढाकारानं झालेला आहे. ते म्हणजे आता महापूर येऊ नये म्हणून भिंत बांधायचं वगैरे त्यांचं प्रयत्न आहे त्याच्यासाठी. त्यांच्या कामाच्या जोरावर महानगरपालिका सत्ता मिळवतील काय ते? आता कसं आम्हाला त्यात फारसं म्हणजे हे किती नगरसेवक लागते त्याला महापौर व्हायला, त्याचं काय आम्हाला कल्पना नाही. पण त्यांचं वैयक्तिक म्हणलं तर त्यांचं काम चांगलं आहे. ते आमदार म्हणून निवडून आले, 2 वेळा आले.